मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी आकाशच्या गोळ्यांचा शोध घेण्यासाठी भूमीच्या रूममध्ये येते. ती शोधून थकते, परंतु आकाशच्या गोळ्या मात्र तिला कुठेही सापडत नसतात. त्याच वेळेला अचानक भूमी आणि आकाश रूममध्ये येतात, तर रागिनी गुपचूप तेथून पळ काढते. परंतु रूममध्ये झालेला पसारा पाहून भूमीला तर मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, ही बेडशीट एवढी कशी विस्कटली? मगाशी मी आले तर ठीक होती. तेव्हा इकडे रागिनी बाथरूममध्ये लपून बसलेली असते, तर भूमीला आवाज येतो. भूमी बाथरूमकडे जाणार, परंतु आकाश भूमीला अडवतो. भूमी विचारते, आकाश मला सांग, ही बेडशीट कशी विस्कटली? आपण दोघे तर रूममध्ये नव्हतो ना? तेव्हा आकाश म्हणतो, ए सायकल राणी, ते जाऊ दे ना. टुटूला तुझ्यासोबत खेळायचं आहे, प्लीज आपण खेळायला जाऊयात. म्हणून आता आकाश बळजबरीने भूमीच्या हाताला धरत तिला लगेच तेथून बाहेर घेऊन जातो. ते पाहताच रागिनी गुपचूप त्या बाथरूमच्या बाहेर येते. ती म्हणते की भूमी नक्कीच काहीतरी लपवत आहे. तिला कसला तरी सुगावा लागलाय, नाहीतर काही वेळापूर्वी आणलेल्या गोळ्या सापडत कशा नाहीये. भूमीच्या हातात काहीतरी ठोस पुरावा लागण्याच्या अगोदर आता मलाच काहीतरी करायला हवं, म्हणून रागिनी घाबरलेली असते. तर इकडे आकाश मनूला, तू पण आमच्यासोबत खेळायला चल ना, म्हणून खूप रिक्वेस्ट करत असतो. तर भूमी डॉक्टर वर्तकांच्या फोनची वाट पाहत असते. त्याच वेळेला रागिनी तिथे येत विचारते, आज काय खेळ खेळायचा ठरवलाय? आकाश म्हणतो, आम्ही सर्वजण मिळून ना बॅट बॉल खेळणार आहोत. रागिनी म्हणते, अरे काय रोज रोज तेच खेळ खेळता? कधीतरी वेगळे खेळ खेळत जा. लगोरी आहे, डब्बा एक्सप्रेस, आंधळी कोशिंबीर. आकाश हसतच म्हणतो, आत्तू मला तर फक्त काकडीची कोशिंबीर माहिती आहे. आंधळी कोशिंबीर म्हणजे काय असतं ग? तर रागिनी म्हणते, अरे त्यात खूप मजा येते. ज्याच्यावर राज्य असतं की नाही, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते, मग त्याने इतरांना पकडायचं असतं. जो पकडला जाईल तो आऊट. आकाश म्हणतो, किती छान गेम आहे. रागिनी म्हणते, आज ना तुम्ही हाच गेम खेळा. व भूमीला सांगते, तू आकाशला शिकव आणि अगोदर तू राज्य घे, म्हणजे आकाश शिकेल. भूमी म्हणते, हो. रागिनी म्हणते, मग आता पटकन जा आणि दिवे लागणीच्या अगोदर घरी परत या. तर भूमी म्हणते, हो यावंच लागेल. आणि ते ऐकून रागिनीला पुन्हा एकदा संशय येतो. त्यानंतर आता सर्वजण खेळण्यासाठी बाहेर जातात. तर रागिनी म्हणते, तिकडे तुमचा खेळ सुरू आणि इकडे माझा. प्लॅनप्रमाणे रागिनीने पौर्णिमाला काहीतरी काम सांगितलेलं असतं आणि बाहेर जाताना नीट व्यवस्थित जा, मी सगळं काही सेट करून ठेवलं आहे, तू कुणालाही दिसता कामा नये, असं ती पौर्णिमाला सांगत असते. त्याच वेळेला रघु काका तिथे येतात आणि विचारतात, तुम्ही मला बोलवलं का? तर रागिनी म्हणते, हो. अरे माझ्या रूममध्ये किती धूळ झाली, चल लगेच साफ करून घे. तर रघु काका म्हणत असतात, आज सकाळीच केली. तेव्हा रागिनी चिडूनच विचारते, सकाळी केली मग काय झालं? आत्ता केली तर तुझे हातपाय झिजणार आहेत का? तर रघु काका नाईलाजाने झाडू घेऊन येतात व रूम स्वच्छ करू लागतात. रागिनी पौर्णिमाला इशारा करते, तर पौर्णिमा लगेच तेथून बाहेर पडते. तर दुसरीकडे भूमी, आकाश, अथर्व आणि मनू आंधळी कोशिंबीर खेळत असतात. तेव्हा भूमीवर राज्य असतं. आकाशला पकडत असताना भूमी खाली कोसळणार, तर आकाश तिला घट्ट पकडतो आणि ते पाहून सर्वजण खुश होतात. अथर्व म्हणतो, अरे हे काय, बायको पडायला लागली तर हा प्लेयर सगळे नियमच विसरला. तर आकाश काळजीनेच भूमीला विचारतो, ए सायकल राणी, तुला जास्त लागलं तर नाही ना? तर भूमी म्हणते, नाही आकाश, पण अरे तू आऊट झालास. तेव्हा हुशार आकाश म्हणतो, मी आऊट झालो तर चालेल, पण सायकल राणी तुला काही झालं असतं तर ते मला नसतं झालं. तेव्हा भूमी खूपच खुश होते. अथर्व म्हणतो, प्रत्येक नवऱ्याने ना असंच रोमॅन्टिक असायला हवं. आता आकाशवर राज्य असल्यामुळे भूमी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधत असते आणि तेवढ्यातच भूमीला तेथून कोणीतरी पळून जात असल्याची सावली दिसते. भूमी तिकडे जाऊन पाहणार, परंतु त्याच वेळेला भूमीला डॉक्टर वर्तकांचा फोन येतो. भूमी विचारते, डॉक्टर रिपोर्ट्स आलेत का? डॉक्टर म्हणतात, हो. आणि मिसेस महाजन, आपली भीतीसुद्धा खरी ठरली, कारण तुम्ही आकाशला इतके दिवस ज्या गोळ्या देत आहात ना, त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. त्या त्याला बरं करण्याऐवजी आणखीनच आजारी करत आहेत. तर भूमी विचारते, चुकीच्या गोळ्या म्हणजे? या गोळ्यांचा नक्की काय परिणाम होतो? तेव्हा डॉक्टर वर्तक सांगतात, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे या गोळ्या पेशंटचा मेंदू बधीर करून टाकतात. पॅनिक अटॅक आल्यानंतरच या गोळ्या दिल्या जातात. या रेग्युलरली घेण्याच्या गोळ्या नाहीयेच. कोणताही रेस्पॉन्सिबल डॉक्टर आकाशला या गोळ्या देणारच नाही. या पूर्णपणे चुकीच्या गोळ्या आहेत.
आणि मिसेस महाजन मला माफ करा, तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये मला पडायचं नाही, परंतु एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला हे सांगण्याचं कर्तव्य आहे. या गोळ्या आकाशला चुकून नाही तर मुद्दाम कोणीतरी देत आहे. आणि ते ऐकताच भूमी पूर्णपणे हादरते. त्यानंतर भूमी घरातील सर्वांना आकाशच्या गोळ्या बदलल्याचं सांगते. तर सर्वांना मोठा धक्का बसतो. रागिनी घाबरलेली असते. राजा काका म्हणतात, भूमी हे कसं शक्य आहे? तर आजी म्हणत असतात, गेली 6 वर्ष तर आकाश याच गोळ्या घेत आहे. मग कोणी त्या बदलल्या असतील आणि कधी? भूमी म्हणते, आजी आपल्याला तेच तर शोधून काढायचं आहे. तर रागिनी घाबरतच विचार करते, शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. आकाशच्या गोळ्या म्हणजे माझ्या प्लॅनचा हुकमी एक्का होता आणि ही भूमी माझा तोच प्लॅन उधळून लावत आहे का? पण एक गोष्ट लक्षात ठेव भूमी, तुझा हा प्लॅन मी तुझ्यावरच उलटवणार. तर अथर्व विचारत असतो, पण भूमिताई तुला काही कळलंय का? तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं सांगू शकते? तर भूमी म्हणते, आकाशला आपण ज्या काही पहिल्या गोळ्या देत होतो ना, त्याचा सॅम्पल सध्या माझ्याकडे नाही आहे. कारण मी त्या गोळ्या डॉक्टर वर्तकांकडे लॅब टेस्टिंगसाठी दिल्या, परंतु माझ्याकडे त्याचा फोटो आहे. तेव्हा भूमी नवीन आणि जुन्या गोळ्यात दोन्ही गोळ्यांचा फोटो दाखवते आणि लॅब टेस्टिंगचे रिपोर्ट दाखवत म्हणते की दोन्हीही गोळ्यांमधील कंटेंट मात्र वेगवेगळे आहेत. आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राजा काका म्हणत असतात, हे सगळं तर खूप खतरनाक आहे. म्हणजे इतके दिवस आकाश चुकीच्या गोळ्या घेत होता? आकाश म्हणतो, सायकल राणी मी चुकीचं औषध घेत होतो का? म्हणजे आता मी मरणार आहे का? आणि ते ऐकून भूमी लगेच आकाशच्या तोंडावर हात ठेवते. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर भूमी म्हणत असते, आकाश तुला काहीच होणार नाही. प्लीज तू असं अभद्र बोलू नकोस बरं. आणि त्या गोळ्यांचा जर काही परिणाम झालाच असेल ना, तर ते सगळं काही आपण पुसून टाकूयात. रागिनी मुद्दामच म्हणते, 6 वर्ष गोळ्या घेतो म्हणजे नक्कीच आकाशच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असेल. आपल्याला ते कसं कळेल? तर भूमी म्हणते, तेच सांगण्यासाठी डॉक्टर वर्तकांचा मला फोन आला होता. आपण आकाशला ज्या काही गोळ्या देतो त्याने तो बरा नाही तर आणखी आजारी पडत चालला आहे. त्याच्यावर गोळ्यांचा खूप मोठा दुष्परिणाम झाला आहे. खरं तर ॲक्सिडेंटनंतर आकाशचा मेंदू रिकवर व्हायला हवा होता, परंतु ते झालंच नाही. तेव्हा राजा काकांना प्रश्न पडतो की या गोळ्या नक्की कोणी बदलल्या असतील? भूमी म्हणते, तुम्हाला खरं सांगू का? मध्ये डॉक्टर वर्तकांचा सल्ला घेऊन मी आकाशच्या काही गोळ्या कमीसुद्धा केल्या होत्या. तर आजी रडतच आकाशला म्हणतात की मला माफ कर. तुझे आई वडील गेल्यानंतर तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर होती, पण मी ती पूर्ण नाही करू शकले. आणि मला तर खूप मोठा प्रश्न पडला आहे, हे सगळं कोणी केलं असेल आणि का केलं असेल? तर राजा काका म्हणत असतात, मुद्दाम कशाला कोण करेल? कदाचित गैरसमज किंवा हलगर्जीपणामुळे झालं असेल. भूमी म्हणते, नाही काका, गैरसमज किंवा हलगर्जीपणा एकदाच होऊ शकतो, 6 वर्ष नाही. तेव्हा रागिनी म्हणते, आपण याबद्दल डॉक्टर आगाशेंना विचारूयात. भूमी म्हणते, नाही, माझा त्या डॉक्टरवर अजिबात विश्वास नाही. कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आकाशच्या डोक्यावर परिणाम नव्हता. मग तरीही त्यांनी आकाशला ती गोळी का दिली असेल? आणि इतकी वर्ष ट्रीटमेंट चालू असतानाही आकाशला काही एक फरक पडला नाही. मग त्यांच्या ट्रीटमेंटचा उपयोग काय आहे? तर आता सर्वांनाच भूमीचं म्हणणं पटत असतं. रागिनी म्हणते, ते सगळं जाऊ द्या, यापुढे आपण आकाशची काळजी घेऊयात. भूमी म्हणते, नाही, हे सगळं कोणी केलं आणि कोणत्या हेतूसाठी ते आपल्याला कुठे कळलं आणि ते तर आपल्याला कळायलाच हवं. तर आजी म्हणतात, फक्त शोधायचं नाही तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायची. सर्वजण म्हणतात, हो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ते ऐकून रागिनीला घामच फुटतो. तर भूमी म्हणत असते, इतकी वर्ष हे काम करण्यात आलं म्हणजेच नक्की ती व्यक्ती आकाशच्या खूप जवळची असणार. तर पुढील भागामध्ये रागिनी सर्वांच्या रूमची झडती घेण्यासाठी सांगते. तेव्हा रघु काकांच्या रूममध्ये त्या गोळ्या सापडतात. तर भूमीला धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.